हॅलो स्टुडंट्स, आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन स्टार्ट करत होतो. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4A मधले क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सॉल्व केले. ओके, इन दिस व्हिडिओ वी स्टार्ट क्वेश्चन नंबर 7. सगळ्यांकडे टेक्स्टबुक असणं कंपल्सरी गरजेचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 7. अ डीलर सप्लाय walkie-talkie set of rupees 84,000 to police control room. Rate of GST is 12%. Find the amount of state and central GST charged by the dealer. Also find the taxable value of the set. आता टॅक्झेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायचं एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये सॉल्व केलेलं आहे. आलं असेल तुमच्या लक्षात. आता 100 बरोबर कंपॅरिझन करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आपण फर्स्ट त्या तात्पुरती त्या वॉकी टॉकी सेटची टॅक्झेबल अमाऊंट काय कन्सिडर करूया, 100. सपोज टॅक्झेबल अमाऊंट ऑफ walkie-talkie set is rupees 100. Rate of GST is equal to 12%. Therefore total value means with GST किती होईल व्हॅल्यू विथ GST सांगा. 100 वरती 12% 12 रुपीज आणि टोटल व्हॅल्यू 100 प्लस 12 रुपीज 112. ॲक्च्युअल आपल्याला ज्या वॉकी टॉकी सेटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची टॅक्झेबल अमाऊंट ती एक्स कन्सिडर करूयात. मग फॉर द taxable value of set is rupees X, it is rupees 100, then its total value is rupees 112. जर टॅक्झेबल व्हॅल्यू रुपीज 100 असेल तर त्याची टोटल व्हॅल्यू किती येते, 112. Then for the taxable value of set is rupees X, then its total value is given. किती आहे बघा. ज्या ॲक्च्युअल वॉकी टॉकी सेटची आपल्याला टॅक्झेबल अमाऊंट फाइंड आउट करायची ती आपण किती कन्सिडर केली, एक्स. देन इट्स टोटल व्हॅल्यू किती आली त्या वॉकी टॉकी सेटची, रुपीज 84,000. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हॅरिएशन अँड इन डायरेक्ट व्हॅरिएशन डिव्हिजन रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून 100 अपॉन एक्स इज इक्वल टू 112 upon 84,000. taking cross multiplication. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळेल बघा, रुपीज 75,000. किती आलं, 75,000 आलं. आणि टोटल व्हॅल्यू किती होती, 84,000. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तुम्ही परत एकदा चेक करा. अमाऊंट ऑफ CGST आणि HGST ही तर टॅक्झेबल अमाऊंट आहे. आपल्याला फर्स्ट GST फाइंड आउट केला पाहिजे. कसा GST फाइंड आउट करणार, टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्झेबल व्हॅल्यू. जी काय अमाऊंट असेल ती म्हणजे काय झाली आपली GST. तेच विचारलं आहे ना. Find the taxable value and also find the amount of CGST and HGST. First we have to find GST is equal to total value minus taxable value.
84,000 minus 75,000. 84 minus 75 रुपीज 9,000. बघा बरोबर आहे का नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन चेक करत जा किती असणार आहे. बरोबर 84मधून 75 गेले 9,000 येते. ही झाली आपली GST. आता CGST आणि HGST 9,000 डिवायडेड बाय 2. 404500 हा काय झाला CGST आणि HGST. ओके, सॉल्व केलं आहे आपण ह्या टाईपचा क्वेश्चन. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 8? बघा आता हे 2 स्टार केलेले क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला हॉट्ससाठी विचारले जातात. 8, 9 आणि 10सुद्धा. 10 नाही बहुतेक का तर ते खूप लेंदी आहे, पण 8 आणि 9 तरी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता 8 बघा. अ होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹1,50,000. ही सोल्ड इट टू द रिटेलर फॉर द टॅक्सेबल अमाउंट ऑफ ₹1,80,000. Retailer sold it to the customer for taxable amount of ₹2,20,000. Rate of GST is 18%. Show the computation of GST in the tax invoices of sales. Also find the payable CGST and HGST for wholesaler and रिटेलर. फर्स्ट क्वेश्चन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, ह होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹1,50,000 अँड ही सोल्ड. हे तुम्हाला फर्स्ट समजलं असेल, पण जे काय 2 क्वेश्चन्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत त्याचा मिनिंग आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे. काय फर्स्ट क्वेश्चन आहे, शो द कॉम्प्युटेशन ऑफ GST इन टॅक्स इनवॉइसेस ऑफ सेल. ऑल्सो फाइंड पेएबल CGST आणि HGST फॉर होलसेलर अँड रिटेलर. आपल्याला तेवढंच माहीत होतं होलसेलर आणि रिटेलरचा पेएबल GST फाइंड आउट करायला, पण त्याच्या आधी पण आपल्याला एक क्वेश्चन सांगितलेला आहे. बघा, तो क्वेश्चन बघण्याआधी आपण आपलं एक्झाम्पल स्टार्ट करूयात. कोणी कुणाला काय दिलं ते तरी समजून घेऊयात. फर्स्ट कोण आहे, अ होलसेलर. त्याच्यानंतर 3 ट्रेडर्स दिले, रिटेलर आणि देन कस्टमर. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर. बघा कोणी कोणाला दिले, होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर टॅक्सेबल अमाऊंट. होलसेलरने काय केले, परचेस केले 1,50,000. रेट ऑफ GST किती आहे, 18% आहे. हां, म्हणजे काय होणार आहे बघा, आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल. 1,50,000 वरती 18%. देन होलसेलर सोल्ड इट टू द रिटेलर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 1,80,000 अँड रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 2,20,000. प्रत्येक स्टेजला 18% GST काय केलं गेलेलं आहे, चार्ज केलेला आहे. बघा आता होलसेलरनी काय केलं आहे, सम अमाऊंट म्हणजे मॅन्युफॅक्चरच असणार आहे पण दिलेलं नाही इथं. 1,50,000 टॅक्सेबल अमाऊंट देऊन एक काहीतरी इलेक्ट्रिक गुड्स काय केलेत, परचेस केलेत. म्हणजे होलसेलरचा हा कोणता टॅक्स असणार आहे रे, इनपुट टॅक्स असणार आहे. त्यानंतर होलसेलरने हे सोल्ड केलं, सेल केलं आणि GST कलेक्ट केला. म्हणजे हा कोणता टॅक्स असणार आहे, ह्याच्यावरती आपल्याला 18% फाइंड आउट करायचे, डिरेक्टली दिलेले नाही आहे. तो कोणता झाला, आउटपुट टॅक्स झाला ऑफ होलसेलर. होलसेलरचा आउटपुट तोच रिटेलरचा कोणता टॅक्स असतो, इनपुट टॅक्स असतो. हे तुम्हाला आता कळालं पाहिजे. आणि रिटेलरनी कुणाला सोल्ड केलं, कस्टमरला केलं आणि कस्टमरकडून काही रुपीज मिळवले. तो रिटेलरचा कुठला झाला, आउटपुट टॅक्स झाला. मग आपल्याला काय सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर इझिली फाइंड आउट करता येईल. ह्याच्यावरती 18% फाइंड आउट केलं की आपल्याला होलसेलरचा आणि रिटेलरचा पेएबल GST फाइंड आउट करता येईल. ओके, हे सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर झालं. त्याच्या आधी काय विचारले, शो द कॉम्पिटिशन ऑफ GST इन टॅक्स इनवॉइसेस ऑफ सेल. आता आपल्याला होलसेलर आणि रिटेलर ह्या दोघांचा सेल्सचा म्हणजे फक्त विक्रीचा टॅक्स इनवॉइस आपल्याला
दाखवायचा आहे. सोपं आहे, आपण ते काढतोच, पण आपल्याला ते माहीत नसतं की तो म्हणजे काय झाला, त्या पर्टिक्युलर त्या पर्सनचा फाइंड आउट करायचा आहे. इथे एका लक्षात फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे, शो द कॉम्पिटिशन ऑफ GST इन द टॅक्स इनवॉइसेस ऑफ सेल्स. फक्त विक्रीचा टॅक्स इनवॉइस आपल्याला दाखवायचा आहे. कोण विकत आहे, ह्यामधलं होलसेलर आणि रिटेलर. कस्टमर सेल करतो का, नाही. म्हणजे आपल्याला ह्या दोघांचा सेल्सचा GST काय करायचा आहे, शो करायचा आहे. मी सोल्युशन राईट डाऊन करते, तुमच्या लक्षात येईल की मी कसं दाखवते ते बघा. फ्लो चार्ट काय कंपल्सरी नाही आहे, पण मी समजण्यासाठी सांगितलं. फर्स्ट आपण टॅक्सेस काढून घेऊयात. ह्या टॅक्सेबल अमाऊंट आहेत. काय फर्स्ट, होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर taxable amount of rupees 1,50,000. Rate of GST किती दिलेलं आहे, 18%. किती आहे रेट ऑफ GST, 18%. म्हणून देअरफॉर इनपुट टॅक्स ऑफ कुणाचा रे, होलसेलरचा. इज इक्वल टू कितीवर, 1,50,000 वरती 18%. करा मल्टिप्लिकेशन. 27,000. किती आला होलसेलरचा इनपुट टॅक्स, 27,000. देअरफॉर न विसरता ITC ऑफ होलसेलर इज इक्वल टू रुपीज 27,000. आपण एकाचं काढून घेऊयात. दोन्ही क्वेश्चनमधले ॲन्सर्स. होलसेलरचं सेपरेटली काढू होलसेलरचं झाल्यानंतर, आणि रिटेलरचं सेपरेट काढू रिटेलरचं झाल्यानंतर. तर ह्याचं आपण फर्स्ट सगळं होलसेलरचं काढून घेऊयात. होलसेलरचा सेलिंगचा टॅक्स आणि होलसेलरचा पेएबल GST. 2 क्वेश्चन विचारलेत ना आपल्याला. मग आता फर्स्ट बघा, आता देन होलसेलर सोल्ड these to retailer for taxable amount rupees 1,80,000. बरोबर आहे. म्हणून therefore output tax of wholesaler is equal to 1,80,000 multiplied by 18/100. 0 0 cancel. 18 multiplied by 80, 324. 32,400 हा होलसेलरचा काय झाला, आउटपुट टॅक्स झाला. बरोबर आहे. आता होलसेलरचा पेएबल GST कसा फाइंड आउट करणार तुम्ही, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. हे एक झालं. पण अजून काय विचारलं आहे, शो द कॉम्पिटिशन ऑफ GST इन द टॅक्स इनवॉइसेस ऑफ सेल. फक्त विक्रीचे आपल्याला टॅक्स इनवॉइस शो करायचं आहे. कोणी कोणी विकलेत गुड्स, होलसेलर आणि रिटेलर. मग आपण पहिल्यांदा होलसेलरचा कोणता आहे, होलसेलरचा सेलचा टॅक्स म्हणजे विक्रीचा टॅक्स, त्यालाच आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स. म्हणजे हे जे आन्सर आहे तो म्हणजे काय झाला, होलसेलरचा सेलिंगचा GST. काय झाला, होलसेलरचा स्वतःचा पर्सनली सेलिंगचा GST किती झाला, 34,400. आणि जो आपण पेएबल GST काढतो तो होलसेलरचा फिलिंग रिटर्न म्हणजे गव्हर्नमेंटला भरण्याचा तो टॅक्स झाला. तो गव्हर्नमेंटला जातो. आणि हा पर्सनली कुणाचा असतो,
होलसेलरचा की तो तात्पुरता पे करतो, तो मिळवतो, पण त्याच्या सेलिंगचा टॅक्स किती आहे 34,000. मग आपण त्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर इथं राईट डाऊन करणार. फर्स्ट सेलिंग tax invoice of sale of wholesaler. Tax invoice of sale of wholesaler किती आहे GST इज इक्वल टू रुपीज 34,400. हा होलसेलरचा काय झाला सेलिंगचा GST झाला आणि CGST इज इक्वल टू HGST. टॅक्स इनवॉइस सांगितलेला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये CGST आणि HGST असतो. 34,400 अपॉन 2 16,200. हा काय झाला होलसेलरचा सेलिंगचा टॅक्स झाला. आणि सेकंड क्वेश्चनचा आन्सर पेएबल GST ऑफ होलसेलर इज इक्वल टू आउटपुट मायनस ITC. 32,400 मायनस 32,000 मायनस 27,000. बघा किती येत आहे, करूयात सबस्ट्रॅक्शन. $5,400 किती आला होलसेलरचा GST पेएबल GST 5,400. देअरफॉर CGST आणि HGST of wholesaler 5,400 divided by 2. 22,700. हे कोणाचं झालं होलसेलरचं झालं. सेम आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे रिटेलरचं काढायचं आहे. ओके बघा इनपुट टॅक्स रिटेलर काढायची गरज नाही आहे, नाही लिहिलं तरी चालेल. इनपुट टॅक्स ऑफ रिटेलर, रिटेलरचा होलसेलरचा आउटपुट्स तो रिटेलरचा इनपुट काढला आहे आपण. किती येते रुपीज 32,400. त्याच्यानंतर रिटेलर सोल्ड दीज म्हणजे काय इलेक्ट्रिक गुड्स लिहिलं तरी चालेल टू कस्टमर फॉर टॅक्सेबल अमाऊंट रुपीज 2,20,000. म्हणून देअरफॉर आउटपुट टॅक्स किती आहे 2,20,000 मल्टिप्लाय बाय तर आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर 2,20,000 मल्टिप्लाय बाय 18/100. काय ते आन्सर 3,960. करा कॅल्क्युलेट. देन आता रिटेलरचा सेलिंगचा टॅक्स किती असणार आहे 39,600. जसा आपण होलसेलरचा काढला. आउटपुट टॅक्स म्हणजेच काय रे त्या पर्टिक्युलर पर्सनचा पर्सनल सेलिंग टॅक्स बघून. म्हणून देअरफॉर
फर्स्ट काढूयात. टॅक्स इनवॉइस ऑफ सेल ऑफ रिटेलर. किती आहे GST? 39,600. CGST is equal to Form 2. $19,800. आणि सेकंड पेएबल GST रिटेलर आउटपुट मायनस ITC. किती आहे आउटपुट? 39,600 मायनस 32,400. सबस्ट्रॅक्शन करूयात. Zero 6 minus 4 2 9 minus 2 7,200. आणि पेएबल CGST आणि HGST 7,200 divided by 2. 3,600. हा कुणाचा झाला? रिटेलरचा. सेलिंगचा टॅक्स हा त्याचा पर्सनल आणि हा गव्हर्मेंटला फील करायचा रिटेलरचा टॅक्स. आलं लक्षात? हे वेगळे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल असंच आहे, ते पण आपण बघणार आहोत पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.